हाय नमस्कार. तर दिवाळी झाली, सगळं काय ते हे पण झालं बघा, काय म्हणतात त्याला, दिवाळी झाली. आणि आता माझा बेत काय आहे तुम्हाला माहिती आहे का? होता थोडा भाकूर म्हणून म्हणलं चला करावा. आणि आई जायची उद्या मामाला बघायला, म्हणली जाते घेऊन, म्हणली जाता जाता. म्हणलं बरं चालतंय. भरपूर फोन आलं. आणि बार्शीच्या बानूच्या भावानं, माऊ मी बानूला माझ्या बहिणीला पैसे पाठवलं. तर आपल्याला त्या बार्शीच्या बानूच्या भावानं, म्हणजे बारकाच आहे ना, माझ्या पोरासारखं आहे. तर बानूच्या भावानं बानूला ववाळणी दिली बर का. मावो काय पण आण, बानूला खाऊ आण. म्हणलं बर चालतंय. मग आणली बघा बानूला खाऊ. तर हो का इथं ठेवलंय त्याला उकळायला. आणि तुम्हाला दाखवते ती बुडगी इकडे दिमायाकडे. आलात आलात सरळ एक कोपरा दे, एक धरते. तर मी तुम्हाला दाखवू का बरं काय बनवले. हे बघा करंज्या बनवल्या त्या, हो का दिसल्या का? हा का एवढ्याच बनवल्या त्या. खायला कोण नाही, कोण खायना. मग काय तर म्हणलं चला करताना नाही दाखवलं, पटापटा घेतल्या करून. म्हणलं भाजताना दाखवा, म्हणलं माझ्या भावा बहिणींना. आईनं ठेवलं होतं पीठ मळून. म्हणलं मला म्हणली जाग, म्हणली करा तेवढं. आईला नाही येत करायला, अगं बाय पडली. तर बघा कशा फुकते त्या, बघितलं का? हो का एक नंबर. असं पाटी घेतली करंज्या काढायला. यंदा दिवाळी असल्याने वाटलं नाही. आणि मुंबईच्या ताईचा पण फोन आलता आपल्याला. मुंबईची ताई काय म्हणली माहिती आहे का? ताई बानूला बरं आहे का? भरपूर असं बानूची काळजी घेतली. मला लय आनंद वाटला बरं का. तुम्ही बानू बद्दल एवढं तुमचं प्रेम बघून का नाही माझा जीव भरून आला. काय म्हणतात की ते मन आहे बघा, आपलं ते आपलंच असतंय, हाय की नाही? तर हो का इकडे चालले त्या करंज्या असत्या मस्त पैकी. तर घेते मी. लय आपल्याला अशा नाही त्या फी करायच्या. हो का बघितलं का? मी दाखवते, थांबा आधी काढते मग तुम्हाला दाखवते. कॅमेरा धराय कोण नाही हो, काय करायचं. हे बघा भाजली का नाही मस्त अशी. मग पोळतंय हातात धरून दाखवायचं म्हणल्यावर, हो का मस्त अशा. तर मी दाखवते करंज्या भाजल्यावर. नेमकं दाखवा म्हणलं तळतानी थोडं दाखवलं, म्हणलं तळल्यावर दाखव. तर लाईटच गेली. हो का तळलं बघा एवढं करंज्या. आणि वरच्या पुऱ्या आहेत त्या शिल्लक राहिलेलं पीठ. तर हो का बघू शकताय तुम्ही मस्त असे हातात दाखवू का? हो का अशा तळल्यात. या तुम्ही पण करंज्या खायला. हो का मस्त अशा एवढ्या झाल्या पाटीभर. बाहेर जाते जरा, लय गरम व्हायला लागलं. तळलं बघा, काय करायचं आता. दिवाळीचं लागतंय की. दिवाळी झाली, तुळशीची लग्न झाली. काल तुळशीची लग्न झाली आमच्यातली. आणि आज तळलं. काल धपाटे तळले होते पण मी हेडेवच केला नाही, माझं लय दुखत होतं हातपायीन तीन. आबाळ आलं की दुखत आहे बघा. तर भरपूर असं बानूच्या भावाने बरं का बानूला ववाळणी दिली. काय म्हणतात त्याला, भाऊबीज. भाऊबीजेची ववाळणी बार्शीच्या भावाने दिली. म्हणलं मावं बानूला मी काहीतरी आण. म्हणलं बरं ठीक आहे चालतंय. बानूला अजून काय बाळ आणलं नाही. सत्य लाईट आली. पण कसं आहे माहिती आहे का, भरपूर जणांना माझे विचार आवडतात, बोलणं आवडतंय. पण आपलं घरगुती असतंय, घरातलं जे असतं आणि जे बायकांना आवडतं, जे म्हणजे आपल्या बोलण्यातनं काहीतरी त्यांना शिकायसारखं भेटेल, काहीतरी घ्यायसारखं भेटेल. कसं असतं माहिती आहे का, ह्याच्या त्याच्या हे करण्यापेक्षा, काय म्हणतात त्याला, याचं त्याचं कुचारंद्या काढण्यापेक्षा का नाही आपल्या घरातलं बोललेलं कधी पण चांगलं असतं. आणि माझं कसं आहे माहिती आहे का,
मी दुसऱ्याचं कधीच ऐकत नाही. म्हणजे दुसऱ्याचं जे ऐकलं ना या कानात नाही ऐकायचं आणि या कानातनं सोडून द्यायचं, असलं आहे माझं. कुणाचं कशाला काढत बसायचं. आज आपण त्याला सांगितलं आणि तिचं मन दुखवलं तर ती नंतर काय म्हणाल, बया मला अशी म्हणली, त्यांची भांडणं लावून द्यायची ना आपण बघत बसायचं. ती कितपत योग्य आहे तुम्ही मला सांगा. मग त्यापेक्षा ती भांडण बी लावाय नको. बोलते ना बाई, तुला बोलायचा छंद आहे तर बोल, आणि मी ऐकते मी सोडून देते तिथल्या तिथं. पण भरपूर अशा बायका आहेत त्या, म्हणजे आमच्या गावातलं उदाहरण आहे बरं का. भरपूर अशा बाया आहेत याची त्याला लावा लावी, त्याची त्याला लावा लावी करते. ते करा नका, त्यांना सवय लागलेली असते त्या. तर आपल्याला मुंबईच्या ताईचा पण फोन आलता आणि त्या सुरतच्या ताईचा पण फोन आलता बरं का. त्या सुरतची ताई काय म्हणती, या ताई सुरतला. मी मोबाईलवर बघितलेलं, 1 रुपयाला कानातली, 1 रुपयाला साडी, 5 रुपयाला साडी. आणि मग मी त्या ताईला बोलायचं सोडून काय म्हणते माहिती आहे का, ताई तिकडं सुरत म्हणल्यावर तिकडं भेटतं का व ती रुपयाला, बरं ती म्हणतात ती खरं आहे का. ताई काय म्हणते, हो खरे. मला लय हसायला आलं की म्हणते ताई, बरं मी फोन केला आणि ही मला म्हणायला लागली. तसं नाही बरं का, पण मोबाईलवर बघितलेलं मला जरा बरं वाटलं. आपल्या हेड्यावर भरपूरच असे लांबणं बघतात आणि आपल्या हेड्यावला नवीन आयडीला ॲड पण पडली बरं का, तुमच्या आशीर्वादानेच. तसाच सपोर्ट राहू द्या, बानूच्या मागं तुमचा आशीर्वाद राहू द्या. तर मला हे बोलायचं होतं की आपण आपल्या घरातलंच बघतो आणि मी लय खुश आहे का, कष्ट करून खाते पण खुश आहे. बस लेकरं बाळ आईबाप त्यांच्यामध्ये खुश आहे. कष्ट करून खाणं कितपत चांगलं आहे हे तुम्ही मला सांगा, कारण ती कितपत पण चांगलं आहे. कष्ट देवाने 2 हात 2 पाय दिलेत कशासाठी, कष्ट करून खाण्यासाठी. मग कष्ट केलं म्हणून काय हातपाय झिजतात का, आपलं शरीर पण चांगलं राहतं आणि काय आपल्याला होत पण नाही. हां दुखतं, इतपत तितपत दुखत असतंय, पण टेन्शन मला बी आहे की, पण मी कधी दाखवते का टेन्शन. ज्या वेळेस माझ्या मनाला लईच वेदना होत्याल ना त्यावेळेसच माझं मन दुखल ना, त्यावेळेसच मला काही समजत नाही. पण इतपत कसं असतं माहिती आहे का, सांगण्याचा उद्देश माझा असा आहे की आज करंज्या, तुम्ही म्हणता ताई दिवाळी झाली, तुळशीचे लग्न झाली ना आज का करंज्या केल्या, त्याचं कारण तसं आहे की मामाला आई बघाय म्हणजे भाऊबीजीला गेली नाही. मग म्हणले मी जाती, म्हणली हाय थोडा बाकूर तर नीती म्हणली करून. म्हणलं ठीक आहे बाई चालतंय. मग ते लाटलं केलं आणि ते आम्ही पण खाणार आहे की, असं थोडीच की सगळं मामाला न्यायचं आहे, बरोबर आहे का नाही. कितपत न्यायचं असतं, फराळ असतो ती, थोडं न्यायचं थोडं ठेवायचं, असं गोष्टी असते तेच की. म्हणजे भरपूर जणांचं बहिणी भावांचं आहे. तर आपल्याला भेटायला लवकरच येणार आहेत की पार पोपळच का पारवाडीचा पण एक दादा येणार आहेत नारळ न्यायला. परत बार्शीचा पण माझ्या बहिणीचा मुलगा ते पण यायचं आहे, म्हणजे बानूचा भाऊ. आता माझ्या बहिणीचा मुलगाच म्हणावं लागेल की माझ्या मुलासारखाच आहे की ते, आहे का नाही. तर चला हे आवडलं असलं तर नक्कीच लाईक करा बरं का, पटापटापटा लाईक करा आणि शेअर करा. आणि पुण्याच्या ताईनं पण त्यांच्या मैत्रिणीला पण सांगितलं की ह्या ताईंच्या हेड्यावर शेअर करा. म्हणजे भरपूर बघा किती काळजी करतात बानूची, आणि माझं विचारत नाहीत पण बानूचे विचारतात ना, त्यातच मला लय आनंद वाटतो बरं का. तर चला हेड्याव आवडलं असलं तर पटापटा लाईक करा, आणि जिथं आपला हेड्याव गेला नाही तिथं आपल्याला हेड्याव पोचवायचं आहे बरं का. नक्कीच पोचवा, आणि ही काम माझ्या भावा बहिणींचं आहे बरं का. तर चला बाय.